त्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे अनेक लोक इथिओपियामध्ये तिथल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, तिथल्या युनिव्हर्सिटीजचे जे व्हाईस चान्सलर ते भारतीय आहेत आणि सगळ्यात जास्त फुटफॉल कुठल्या राज्याचा आहे तिथे दिसून आला प्रकर्षाने, तो आंध्र प्रदेशचा दिसला. आंध्रांमधून खूप शिक्षक इथिओपियाला आजही आहेत. ते रेग्युलरली आंध्र प्रदेशमध्ये जातात आणि त्यांचा एक मोठा बॉन्ड तिथे झालेला आहे. तिथली इथिओपियाची खूपशी मुलं आपल्याकडे शिकायला येतात, असे अनेक अनुभव आले. इजिप्तमध्येही तिथले अनेक असे लोक भेटले ज्यांना, आणि ह्या इथिओपिया, साऊथ आफ्रिका, कतार आणि इजिप्तमध्ये फरक एवढाच आहे की इजिप्त आपल्यासारखं एक मोठं जुनं सिव्हिलायझेशन, आपली हिस्ट्री इजिप्तबरोबर सगळ्यात जास्ती मिळते कारण इट्स वन ऑफ द ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन्स इन द वर्ल्ड. आणि कल्चरली आणि सिव्हिलायझेशनमध्ये ते जे इजिप्तचं आपलं नातं आहे आणि तिथे आवर्जून पुन्हा मी म्हणते महात्मा गांधी टू जवाहरलाल नेहरू टू इंदिराजी, मनमोहन सिंगजी आणि आता मोदीजी, ह्याची वारंवार इजिप्तमध्ये उल्लेख झाला कारण का इजिप्त इज ऑल्सो व्हेरी युनिकली प्लेस्ड इन जिओ पॉलिटिक्स. त्यामुळे ह्या प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे इश्यूज आहेत, चॅलेंजेस आहेत, पण आपलं नातं हे प्री इंडिपेंडन्सपासून या सगळ्या देशांमध्ये राहिलेलं आहे, स्पेशली साऊथ आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्त. प्री इंडिपेंडन्स टू पोस्ट इंडिपेंडन्स. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये भारताबद्दल काही नवीन आम्हाला सांगावं लागलं. काही परसेप्शन्स आता गोष्टी आहेत. उद्या आम्हाला डिब्रीफिंगसाठी बोलवलं आहे, त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्याचा एक रिपोर्ट तयार केला देणार आहे MEAला. आणि MEAला रोज आम्ही तिकडूनही रिपोर्ट पाठवत होतो. MEAची पद्धत असते की दिवस झाला की रोज रात्री अम्बॅसेडर तिथून एक रिपोर्ट भारत सरकारला पाठवतात. त्यामुळे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट गेलेला आहे. तर एक डिब्रीफिंग उद्या आहे आमचं. पण क्लिअरली अ व्हेरी प्रोडक्टिव्ह एक्सपिरियन्स, शिकण्यासारखं खूप. आणि भारताकडून खूप जगाच्या, आणि त्यांची अपेक्षा आहे की आपण एक गोष्ट त्यांची अपेक्षा आहे की जगामध्ये आतंकवादाच्या विरोधात ताकदीने आपण लढलं पाहिजे, पण त्यांची अपेक्षा आहे की आपण शांततेच्या मार्गाने जावं. ही गोष्ट वारंवार प्रत्येक देशाने बोलून दाखवली. आणि त्यांच्याही कॉन्फ्लिक्ट्स आहेत, म्हणजे इथिओपिया असेल किंवा इजिप्त असेल, हे सगळे युनिकली जॉग्राफिकली प्लेस्ड आहेत. सुदानमध्ये इश्यूज आहेत. त्यामुळे नेबरहूड इश्यूज हे अनेक ठिकाणी म्हणजे इजिप्तला आहेत, इथिओपियाला आहेत, मिडल ईस्टमध्ये कतार तो सगळा कॉन्टिनेंट शांत आहे क्लिअरली. पण या सगळ्या किंवा साऊथ आफ्रिकामध्ये आता लोकल क्राईम्स असतील, त्यांची इकॉनॉमी असेल, हे खूप मोठे चॅलेंजेस आहेत तिथे. त्यामुळे प्रत्येक देशाचे विषय, पण बायलॅटरल ह्या झाल्याच पाहिजेत. आणखीन बायलॅटरल बरोबर त्यांची अपेक्षा आहे की ट्रेडमध्ये अजून आपल्याला कसं वाढवता येईल नातं या सगळ्या देशांबरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला जो इंडियन डायस्पोरा आहे, त्या डायस्पोराचं अतिशय चांगलं गुडविल तिथे जाणवलं. म्हणजे आम्हीही त्यांना भेटलो किंवा बाकीच्या तिथल्या स्थानिक लोकांना भेटलो, तर ते सगळे कौतुकाने भारतीय लोक येऊन इकॉनॉमीला किती मदत करत आहेत आणि किती कष्टाळू आहेत ह्याचा उल्लेख प्रत्येक देशामध्ये घेतला. म्हणजे आपल्या इंडियन डायस्पोराची नोंद तिथल्या स्थानिक सगळ्या नेतृत्वानी कौतुक आणि अभिमान म्हणून केलेली. आणि त्यांची अपेक्षा आहे की बायलॅटरलमध्ये ट्रेड असेल, एज्युकेशन असेल, ॲग्रिकल्चर, फार्मास्युटिकल्स आणि पार्लमेंट टू पार्लमेंट बायलॅटरल डायलॉग. त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्ही एकदा आला आम्हाला आनंद आहे, पण आमची अपेक्षा आहे की असे रेग्युलर डेलिगेशन्स किंवा फ्रेंडशिप, म्हणजे दरवेळीच आपण नाही, त्यांनीही आपल्याकडे यायचं, आपण हा डायलॉग सेकंड टियर, थर्ड टियरला पण चालू राहायला पाहिजे. आणि मग इंडो इजिप्त ग्रुप, पार्लमेंट टू पार्लमेंट, आणि मग ट्रेड टू ट्रेड, असे काही फोरम्स आपल्याला करता येईल का, असं प्रत्येक देशामधून माहिती आलेली आहे. एकूण हा दौऱ्याचा असेसमेंट आमच्यापेक्षा तुम्ही जास्त करू शकाल आणि करावं क्रिटिकली. पण एकूण हे सगळ्या बाकीच्याही ग्रुप्सशी माझं बोलणं, सगळ्याच ग्रुप लिडर्सशी झालं, अनेक खासदारांशी झालं. साधारणपणे सगळ्यांचा फीडबॅक हाच होता की भारताबरोबर ताकदीने या पहलगामच्या आतंकवादामध्ये जो अन्याय, जो हल्ला भारतावर झाला, त्याचा ताकदीने सगळ्यांनी निषेध केला. आणि ह्या अडचणीच्या काळात सगळे आपल्याबरोबर आहेत याचा उल्लेख आणि ती त्यांनी मीडियावरही सांगितलेली, आपल्या प्रधानमंत्र्यांना फोन करूनही सांगितलेली. आणि ह्या सगळ्या डेलिगेशन्सला हे वारंवार सांगण्यात आलं की वी स्ट्रॉंगली स्टँड विथ इंडिया अँड वी कंडेम एनी डास्टर्डली अटॅक एनीवेअर इन द वर्ल्ड. थँक्यू.
काही संबंध नाहीये, त्या देशात डेलिगेशन पाठवलं असं विरोधक म्हणतात, म्हणजे तिथं का पाठवलं गेलं आणि त्या सगळ्या डेलिगेशनवरच प्रश्नचिन्ह आता एक तर कोण करतंय मला माहिती नाही, पण साधारणपणे जर तुम्ही सगळे देश बघितले तर ते फार काय अवघड नाही. थोडासा एक्सटर्नल अफेअर्सचा अभ्यास केला तर की हे का केलेले आहेत. काही ट्रेड्स आहेत, काही UN शी निगडीत ते देश आहेत. त्यामुळे जी टीका होते त्याला आम्ही खरंच उत्तर एवढ्यासाठीच कोणीच देत नाही, कारण का ठीक आहे, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला टीका करायचा अधिकार आणि ती केलीच पाहिजे त्यांनी. पण करत असताना थोडासा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचा अभ्यास ग्लोबल सिनारिओनी जर बघितला तर हे देश फार करून MEAनी ठरवलेले आहेत हे दिसतं. मला वाटतं एक रिॲक्शन म्हणून ते अपेक्षित होतं, पण डिएस्केलेशन केलं पटकन ह्याचंही खूप कौतुक झालं. म्हणजे आवर्जून त्याचं कौतुक प्रत्येक मीटिंगमध्ये झालं की तुमच्यावर अन्याय झाला, ठीक, तुम्ही ॲक्शन घेतली, ठीक, पण तुम्ही समजूतदार आणि समंजसपणा दाखवून डिएस्केलेट केलं, त्याचंही कौतुक झालं. त्याच्यामुळे हे ह्यामध्ये डिएस्केलेशन व्हावं आणि डिएस्केलेशनसाठी फोनही सगळ्यांनी आपल्याला केले होते आणि ते प्रधानमंत्र्यांनी आणि त्याचा सगळ्याचा विचार जो केला त्याबद्दल त्यांनी सगळ्यांनी भारताचं कौतुकही केलं. एक तर सगळ्याच पक्षाचे लोक त्याच्यात होते, असा कुठलाच पक्ष नाही ज्याचा नेता त्याच्यात नव्हता. इंडिया अलायन्सचं तुम्ही जर प्रश्न स्पेसिफिक त्या पत्राबद्दल विचारत असला तर त्या पत्राला आम्ही सही एवढ्यासाठीच केली नाही, कारण का मी त्यांना विनंती करत होते की मला डेलिगेशनमधून परत येऊ द्या. इमॅजिन की डेलिगेशनवर फिरते सरकारला बद्दल बोलायला आणि मी इथे भारतात म्हणायचं की नाही आम्हाला डिबेट पाहिजे. तर मी एवढंच काँग्रेस पक्षाला विनम्रपणे विनंती करत होते की 2-4 दिवस आहेत, आम्ही सगळे परत येतो. आपण परत आलो आम्ही आणि त्यांच्याही पक्षाचे लोक होते ना प्रत्येक डेलिगेशनमध्ये, म्हणजे जे इंडिया अलायन्सच्या प्रत्येक पार्टनरचा डेलिगेट तिथे होताच. त्यामुळे माझी काँग्रेसला विनंती होती की 4-5 तारखेपर्यंत सगळे परत आले, सगळी डेलिगेशन्स परत येऊ द्या, परत आल्यानंतर आपण डिबेट मागूया. कारण का हा कसं दुतोंडीपणा झाला असतं ना आमचा. एकीकडे मी तिकडे डिबेट म्हणते की नाही तुम्ही भारताच्या वरात ताकदीने उभे, आणि इकडे येऊन मी म्हणायचं नाही आम्हाला डिबेट पाहिजे, असं होत नाही. आणि हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू, हा प्युअरली हे मी काँग्रेस पक्षाला खूप विनम्रपणे सांगितलेलं आहे. आणि मी त्यांच्या सगळ्याच लेवलच्या, म्हणजे कुणाकुणाशी बोलले हे मी स्पेसिफिक सांगणार नाही, पण त्यांच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेतल्या लोकांना मी विनंती केली होती की एकतर आदरणीय पवार साहेबांनी आत्ता डिबेट का नको, कारण का ऑपरेशन सिंदूर अजून चालू आहे, इट इज नॉट ओव्हर. आणि ऑपरेशन सिंदूर चालू असताना आपण काही बोलणं आणि त्याचा डिबेट होणं, आणि त्याच्यात इंटरनॅशनली तुम्ही ऑलरेडी बघताय फॉलो करत असाल तर इंटरनॅशनली खूप ज्याला आपण इंग्रजीत डार्क नेट म्हणतो, डार्क नेटच्या थ्रू किती गोष्टी फ्लड होत आहेत. आता किती चुकीच्या माहिती सांगितल्या जातात सोशल मीडियावर. आम्हालाही तिथे काही लोकांनी तिथल्या इंटरनॅशनल मीडियाने गोष्टी दाखवल्या ज्याच्यात काहीच नव्हतं. हार्ड क्वेश्चन्स होते मीडियामध्ये, असं काही नव्हतं की इट वॉज अ रोझी वॉक किंवा अगदी स्ट्रक्चर्ड तिथला, नॉट एट ऑल. आम्हाला हार्ड क्वेश्चन्स विचारण्यात आले आणि ते सगळे आहेत आणि त्याच्यात स्पष्ट भूमिका आम्ही सांगितली. आणि ते म्हणले एव्हिडन्सेस, आम्ही त्यांना दाखवले एव्हिडन्सेस. मग ते म्हणले अच्छा असं आहे का. त्याच्यामुळे आजकाल सोशल मीडियाच्या जगामध्ये 2 पद्धतीने बातमी, त्याच्यामुळे ही एक तर फेक न्यूज मी त्याला म्हणणार नाही, पण या डीप डार्क नेटमध्ये ह्या गोष्टी कुठून तरी उगवत आहेत ना. नाही ती मीटिंग स्पेसिफिकली फॉर आस्किंग फॉर पार्लमेंटरी, ती अजेंडा काय होता इंडिया मीटिंगचा स्पेसिफिकली की वी वॉन्ट अ स्पेशल सेशन ऑन दिस. मी लोकसभेची लीडर आहे त्या पक्षाची, मी परदेशात आहे,
मी परदेशात हे सगळं डिफेंड करते आणि तेव्हाच मी सायमल्टेनियसली इथे, हाऊ इज दॅट पॉसिबल? मग इधर मी तिकडे नव्हतं जायला पाहिजे जर मला हे हवं होतं तर. आय हॅव शोन ट्रस्ट अँड फेथ इन माय कंट्री. मी माझ्या देशासाठी तिकडे गेले होते, मी कुठल्या सरकारसाठी. मी भारतीय म्हणून ऑल पार्टी डेलिगेशनमध्ये गेले होते. तर मी एवढंच काँग्रेसला विनंती करत होते की आम्ही 5 तारखेपर्यंत सगळे परत, संध्याकाळपर्यंत 100% डेलिगेशन्स परत येतील. आपण 6-7 तारखेला पत्र पाठवू सगळे परत आल्यावर. एनिवे आम्हाला डिब्रीफिंगला जायचंच होतं. आम्ही एकत्र निघालो आणि आम्ही आता सगळे परत आलोय. आम्ही सगळा जगाचा आढावा, इथला फीडबॅक घेतलाय. आता आपण सेशन घेऊया, कारण का जगाचं पण आपल्याबद्दल काय परसेप्शन आहे हे कळलं पाहिजे. तर आपण आता जाऊया आणि भेटूया लोकांना. कशाचा? नाही, मला डायरेक्टली माझी सही मागितली होती. आम्ही एक स्ट्रॉंग लाईन आदरणीय पवार साहेबांनी घेतली होती की जेव्हा नॅशनल सिक्युरिटीचा इंटरेस्ट येतो, जेव्हा देशाची वेळ येते, तेव्हा देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्यामुळे देशाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज ऑन एनी नॅशनल सिक्युरिटी, आउट ऑफ द क्वेश्चन. म्हणजे आम्ही कुठल्याही बाजूला असलो तरी आमची तीच लाईन आम्ही इंटरनॅशनल इश्यूज आणि नॅशनल इश्यूजसाठी घेणार. त्याच्यात मला काही गैर वाटत नाही. काय नाही, नॉट ॲट ऑल. वाय शुड इट बी? मला गुलाबी रंग आवडत नाही म्हणून का निळा रंग वाईट होतो? असं होत नाही ना. दिस इज आवर स्टँड. इट्स अ डेमोक्रेसी. प्रत्येकाला स्वतःची लाईन घ्यायचा. इट्स अन अलायन्स. एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे ना. मला हे मला आवडतं म्हणून मला हे आवडत नाही असं होत नाही ना. इट्स अ डेमोक्रेसी. एव्हरीबडी हॅज टू हॅव देअर ओन लाईन. हा देश बुद्धिवान लोकांचा आहे. प्रत्येकाचं मत असतं. योग्य अयोग्य यू हॅव टू डिसाईड फॉर युअरसेल्फ. मी आता मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, तुम्ही जिओलॉजिस्ट आहात, म्हणून मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे म्हणून जिओलॉजिस्ट वाईट आहे असं नाही. इट वॉज समथिंग दॅट आय वॉज माय कोर कॉम्पिटन्स. कौन सी बड़ी बात है उसमें? एक मिनिट, हे तर करा आधी. एवढा महत्वाचा काय? मी लुकिंग फॉर अ वर्ड. हां, कशाला? हे तर मी स्टेटमेंट तर काय ऐकलेलं नाही एकतर. पण ह्याच्यावर चर्चा व्हावी का? तर 2000% चर्चा व्हावी. आणि मी काँग्रेसला तेव्हा, एक मिनिट हा, मला एक तो शब्द मी बघते तुमच्यासाठी. हां, आय गॉट इट. हां, सॉरी, विचारा. हां, मग आता जर इंडस्ट्री मीटिंगनी आल्यानंतर आता सगळे वर घेतली तर 2000% मी त्याच्यात जाईन. जी चर्चा झाली त्याच्यावर आम्ही चर्चा मागू. आणि सेशन जेव्हा होईल हे मी काँग्रेस पार्टीला स्पष्टपणे ऑन रेकॉर्ड पत्र लिहून सांगितलेलं आहे की आम्ही आल्यानंतर जेव्हा सेशन होईल तेव्हा ताकदीने ह्या सरकारला हार्ड प्रश्न, हार्ड क्वेश्चन्स याची उत्तरं द्यावी लागणार आहेत. नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू एका बाजूला आहे, पण इंटरनल सिक्युरिटीबद्दल चर्चा ही आम्हीचीही मागणी. आणि भारत सरकारचा आता किरण रिजिजू म्हणाले की मला वाटतं 21 का 22 जुलैला सेशन सुरू होईल. आमची पहिल्याच दिवशी मागणी होईल की ऑपरेशन सिंदूर, पहिलं पहलगाम अटॅक फॉलोड बाय ऑपरेशन सिंदूर, ह्याच्यावर सरकारने ऑफिस स्टेटमेंट करावं. ही अर्थातच आमची मागणी असेल, कारण का गव्हर्नमेंट मस्ट मेक द स्टँड क्लिअर. नाही, मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणून मी तो शब्द एक्झॅक्ट पाठवते. इट्स द पोस्ट ट्रूथ वर्ल्ड. हा कॉन्सेप्ट आला आहे, पोस्ट ट्रूथ वर्ल्ड. म्हणजे एक नॅरेटिव्ह एक सत्य असतं आणि एक पोस्ट
ट्रूथ नॅरेटिव्ह जो केला जातो जगात, अशा 2 माहित्या जगामध्ये सगळ्याच देशांच्या, फक्त आपल्या नाही, म्हणजे आता कॉन्फ्लिक्ट अनेक ठिकाणी चाललेला आहे, ह्याच्याबद्दल सविस्तर चर्चा सगळीकडेच झाली. प्रत्येक देशात आम्ही जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा त्या एरियाचा, त्या कॉन्टिनेंटचा जो कॉन्फ्लिक्ट होता त्याच्यावर सविस्तर चर्चा आमची झाली. त्याच्यामुळे हा जो फेक नॅरेटिव्ह सेटिंगला आपण फेक नॅरेटिव्ह आपल्याकडे म्हणतो, तो पोस्ट ट्रूथ वर्ल्ड जे हे इंटरनॅशनली हा शब्द सगळे वारंवार वापरत होते आणि तो डेटाही आमच्याकडे आला बराचसा, जो पूर्णपणे चुकीचा होता, खोटा होता. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा इंटरनॅशनल मीडियाला जे फीड केलं जातं, तुम्ही जर नॅशनल चॅनल्स बघितले भारताचे, काही भारताच्या बाहेरचा, त्याच्यातला अनेक जो डेटा होता तो मीही चॅनल्स बघताना वाटत अरे हे तर झालेलंच नाही, हा कुठला डेटा येतो. त्याच्यामुळे ह्याच्यावर पण पल्स आवर्जून जयशंकरजींना सांगणार आहे की आम्हाला हे खूप वारंवार दिसलं की आपले चॅनल्स नाही आहेत, परदेशातले चॅनल्स आहेत, पण ते टॅप करून ते काय माहिती देत आहेत जी चुकीची आहे ते पण आपल्या त्याच्यावर थोडंसं आपण लक्ष देणं गरजेचं आहे मला वाटतं. या आणि सोशल मीडियाच्या नुसत्या असं आढळलं का की म्हणजे भारत सरकार, भारतातली चॅनल्स पाकिस्तानमधली व्यतिरिक्त सुद्धा एखादी काही ऑफकोर्स 100% 2000 ते कोण आहेत काय माहिती नाही, पण एक सोशल मीडिया ही एवढी मोठी ताकद झाली आता. त्याच्यामुळे एक मीडिया आहे आणि एक सोशल मीडिया आहे, विच इज त्या सोशल मीडिया तर कुठून ओरिजिनेट होतं, काय होतं आपल्याला माहिती नाही, पण कुठून तरी मॅनिफेस्ट होतं आहे ह्याच्याबद्दल ह्या दौऱ्यानंतर माझ्या मनात काडी मात्र शंका नाही. आय एम कन्व्हिन्स्ड. नाही, माझ्या 4ही देशांमध्ये हा प्रश्न आम्हाला कोणी विचारलाही नाही, हा चर्चेलाही आला नाही, कारण का तो इश्यूच नव्हता त्याच्यात. आणि माझ्याबरोबर काँग्रेस पक्षाचे अतिशय 2 एक्सपिरियन्स्ड तज्ज्ञ होते एक्सटर्नल अफेअर्सचे, आनंद शर्माजी आणि मनीष तिवारीजी, म्हणजे ॲब्सल्यूट एक्सपर्ट्स ऑन वर्ल्ड जिओ पॉलिटिक्स. त्यामुळे ते दोघं असल्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये ते तज्ज्ञच आहेत एक्सटर्नल अफेअर्समध्ये. त्याच्यामुळे आणि आमचा ग्रुप इतका टाईट होता, त्याच्यामुळे BJP, काँग्रेस, UPA, इंडिया अलायन्स हा विषयच आला नाही 11 दिवस कुठे, आणि आम्ही येऊही दिला नाही. वी मेड शुअर द शिप वॉज व्हेरी टाईट. त्याच्यात कुठेही टचवूड म्हणजे या सगळ्यांचा मनाचा मोठेपणा, कारण का एवढे तज्ज्ञ म्हणजे राजीव प्रताप रूडी तर 7 वेळाचे खासदार आहेत, अनेक वर्ष. माझ्या एवढं हेवी डेलिगेशन होतं, 5 त्याच्यातले कॅबिनेट मंत्री आहेत, अनेक वर्ष भारत सरकारमध्ये राहिलेले. त्यामुळे त्यांचा सगळा अनुभव जेव्हा आम्ही या मोठ्या नेत्यांना भेटत होतो, आणि म्हणजे 11-12 दिवसात मी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोन्हीच्या नेत्यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत, कारण का त्याच्यात एका मिशनवर वी वर ऑल रोईंग इन द सेम डिरेक्शन. त्याच्यामुळे आमच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये कुणाबद्दलही कुणाच्याही नेत्यांबद्दल नाही, दोन्ही बाजूच्या कुठेही कटुता नाही, लूज कॉमेंट नाही, नथिंग, ॲब्सोल्युटली नॉट. त्याच्यामुळे इट वॉज अ व्हेरी प्लेजरेबल. आणि जिथे आम्ही जात होतो प्रत्येक देशातले मोठतो तिथले स्पीकर, तिथले खासदार, तिथले मंत्री आम्हाला म्हणायचे माय गॉड, हे ऑल पार्टी डेलिगेशन इज सो मच इन ट्यून विथ इच अदर. कारण का ते जेव्हा आमच्याशी बोलायचे तेव्हा ते मीटिंगमध्ये ग्रुप म्हणून ठरवून विषय बोल की आता तुम्ही हे बोला, आम्ही हे बोला, कारण कसं आहे रेपिटेटिव्ह पण पॉईंट होता का नाही, त्या माणसाचा वेळ महत्त्वाचा असतो. 40-50 मिनिटात आपला सगळा देशाचा अजेंडा तिथे व्यवस्थितपणे आपल्याला मांडायचा असतो. सो इट्स अ व्हेरी गुड अँड इफेक्टिव्ह टीम अँड ऑफ सच एक्सपर्टीज. त्याच्यामुळे माझं भाग्य की आमचा हा ग्रुप वॉज व्हेरी प्रोफेशनली ग्रुप. हो, ॲब्सोल्युटली. रोज सकाळी ब्रीफिंग, ॲब्सोल्युटली. रोज सकाळी आम्ही ब्रेकफास्टला ब्रीफिंग करायचो एकामेकाला, कोण कुठल्या मीटिंगमध्ये बोलणार. दीज आर हाय लेवल डेकोरेट. अरे तू पण बोल, अरे तू पण, असं होत नाही ना. त्याच्यामुळे दिवसभराचा जेव्हा समजा 4 मीटिंग्ज असल्या तर आम्ही ठरवायचो पहिल्या, दुसरा, तिसरा, चौथ्यात मीटिंगमध्ये कोण बोलणार, काय बोलणार, आम्ही नोट्स करायचो. रोज सकाळी ब्रीफिंग घ्यायचो एकत्र ॲज अ टीम. आणि कधीही म्हणजे हे मला खरंच आवर्जून याचा उल्लेख केला पाहिजे, 11 दिवस आम्ही फिरलो, 11 दिवसात कधीही
असा एक कुठलाही क्षण आला नाही ज्याच्यात UPA वर्सेस NDA असं कधी जाणवलंही नाही. आम्ही भारतीय आहोत. पहलगाममध्ये जो हल्ला झाला तो भारतावर अन्याय होता. तुम्ही आमच्याबरोबर ताकदीने उभं राहा आणि आतंकवाद मिटवण्यासाठी आपण एक जग म्हणून जगासाठी आपण एकत्र कामाला लागूया, ही भावना पहिल्या दिवसापासून 11व्या दिवसापर्यंत त्याच्यात सातत्य होतं. ऑल योर्स. बोलो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार पक्षाची या विलीनीकरणाची चर्चा आहे, तुम्हाला एकंदरीत काय माहिती या अनुषंगाने? एक तर मी 11 दिवसांनी आले, त्याच्या आधी 2 दिवस ब्रीफिंग. मी 3 दिवसांनी भारतात आले आणि तुम्ही माझा प्रोग्राम बघितलाय किती टाईट. डोळे उघडले की मीटिंग सुरू, डोळे संपेस्तोवर 4 तास झोपायचा, फ्लाईट पकडायची, पुढे जायचं. त्यामुळे गेल्या 12-13 दिवसामध्ये राजकीय विषय कुठेच नव्हता, काही संबंधही नाही. आणि आता हे जे 13 दिवस होते हे पूर्ण फोकस्ड ऑपरेशन सिंदूरवर होते आणि ते खूप जबाबदारीचं काम होतं. बिकॉज लोकल मीडिया पण नॅशनल इंटरनॅशनल मीडियाचं सगळं लक्ष यांच्यावर, या सगळ्या साथी ग्रुप्सवर होतं. सो इट वॉज अ व्हेरी टाईट शिप मी म्हणलं तसं. त्याच्यामुळे गेल्या 13 दिवसामध्ये आउट ऑफ ऑपरेशन सिंदूर मी कुठलं केलेला, फक्त इंडिया अलायन्सचं जे पत्र आलं तेवढ्यापुरतं जरूर. आणि मी काँग्रेस पक्षाला तेव्हाही विनंती केली होती की जर 5 तारखेनंतर मीटिंग घेतली तर मी स्वतःच येते, मी जरूर त्याच्यावर सही करीन. पण ऑपरेशन चालू असताना सगळे, आणि त्यांचे 2 मोठे नेते होतेच ना माझ्याबरोबर, त्या सगळ्यांची चर्चा करूनच आम्ही हा निर्णय घेतला. इंग्लिश और हिंदी कौन सा बोल? आनंद शर्मा जी, वी जी, हम और हम 4 देशों में गए थे. और एक चीज़, चारों देशों में जब हम गए तब हमें पूछी गई, बताई गई, हमसे उम्मीद थी उन्हें, और आप सबको भी सुन के कि 3-4 लोगों के बारे में बहुत सारे सवाल और विशेष टिप्पणी कही गई थी. उसमें सबसे बड़ा नाम ये महात्मा गांधी जी का था. सबकी उम्मीद थी कि ये महात्मा गांधी जी के भारत से आए, पंडित जवाहरलाल नेहरू जी के भारत से आए, इंदिरा जी के भारत से आए हैं, मनमोहन सिंह जी के भारत से आए और नरेंद्र मोदी जी के भारत से आए. क्योंकि ये जो रिश्ता रहा है हर देश का, भले इजिप्ट का हो, इथोपिया, साउथ अफ्रीका, कतार, ये सारे जो रिश्ते 30, 40, 50, 60 साल, 70 साल से इन देशों से हमारी दोस्ती रही है. और उसकी शुरुआत महात्मा गांधी जी से हुई है. जब हम साउथ अफ्रीका गए तो साउथ अफ्रीका में हो या इथोपिया में हो या इजिप्ट में हो, हर जगह उनकी अपेक्षा थी कि हम भारत महात्मा गांधी जी के ही विचारों से आगे चलना चाहिए. और जो शांति का, अमन का, प्यार का, दोस्ती का रिश्ता महात्मा गांधी जी ने इन सारे देशों से जो रिश्ता रखा था, वही संस्कार लेके, वही विचारधारा लेके आगे पंडित जवाहरलाल नेहरू जी और इंदिरा जी की लीडरशिप के बारे में उन सब ने हर मीटिंग में उनका उल्लेख नेताओं ने किया. और उसके बाद आज जो नरेंद्र मोदी जी है हमारे प्रधानमंत्री, और उस रिश्ते का वो जब उस देश में गए, नहीं तो उस देश के प्रेसिडेंट्स या प्राइम मिनिस्टर्स हमारे यहाँ हैं, उसके बारे में उनकी बहुत सारी अपेक्षा, बायलैटरल टॉक्स हो, ट्रेड हो, एग्रीकल्चर हो, और ज़्यादा दोस्ती और रिश्ते गहरे होने चाहिए. और चारों देशों ने कहा कि हम पूरी ताकत से भारत के साथ खड़े रहेंगे और आतंकवाद के खिलाफ हम लड़ेंगे. जब आप फॉरेन में थी तब इंडिया अलायंस की एक बैठक हुई जिसमें डिबेट जिसमें एनसीपी की सीमित नहीं थी,
मैंने बड़ी विनम्रता से कांग्रेस पार्टी को विनती की थी कि ऑपरेशन सिंदूर के 7 गट आज देश के बाहर है और जिस ग्रुप में मैं थी उसमें कांग्रेस के 2 वरिष्ठ नेता भी थे। तो मैंने कांग्रेस के वरिष्ठ नेता जिनसे मेरी बात हो रही थी लगातार, उनको मैंने विनती की थी, हम लोग 5 तारीख को सारे ग्रुप्स वापस आ रहे हैं, अभी हम ऑलरेडी प्रोग्राम में हैं तो हमें आप वापस आने दीजिए, क्योंकि थोड़ा होता है हम पूरी ताकत से भारत के बारे में देश में बोल रहे हैं और यहाँ हम उस पर एक सेशन मांग रहे। तो मेरी उनके विनती थी कि हमें वापस आने दीजिए, जिस दिन वापस आएंगे दूसरे दिन ही आप इंडिया अलायंस की एक मीटिंग रखिए और उसके बाद इस पर चर्चा हो सकती है। और मैंने उनको कहा भी था कि हम जब वापस आएंगे और जब सेशन होगा तो इंडिया पूरी ताकत से हम खड़े रहेंगे, डिबेट में जो सवाल पूछ रहे हैं ज़रूर पूछेंगे। लेकिन पवार साहब पहले दिन से था कि जब ये नेशनल सिक्योरिटी में हमने जो भी जिसी की भी सरकार हो उस सरकार के साथ पूरी ताकत से खड़ा रहना चाहिए। और आपको याद पार्टी मीटिंग हुई थी, उस ऑल पार्टी मीटिंग में यही और एक स्वर में कहा था, मैं खुद गई थी, दोनों ऑल पार्टी मीटिंग्स में मैं गई थी, तब कांग्रेस की भी यही लाइन थी कि हम अभी ताकत से सरकार के साथ खड़े रहेंगे। तो कांग्रेस और सारे हम विपक्ष हम साथ में ही थे, दोनों मीटिंग्स में साथ ही थे। और तभी पवार साहब ने लाइन ली थी कि जब नेशनल इंटरेस्ट का इशू होता है तो इस पर डिबेट नहीं होगा, जो भी सरकार होगी इसके साथ हम सब ने खड़ा रहना है। और वही सोच सारों ने लिखी, इसीलिए हमने साइन नहीं किया। अभी हम वापस आ गए, मैं वापस आ गई हूँ। हम इंडिया अलायंस से बात भी हुई, कई कांग्रेस के नेताओं से सुबह भी मेरी बात हुई और मेरी सिर्फ उनको इतना ही मेरी विनती थी कि आने के बाद जब भी पार्लियामेंट होगा उसमें हम पूरी ताकत से जो सवाल हमारे मन में है वो पूछ सकते हैं। जब आपने प्रतिनिधिमंडल आपके पूरे भारत का पक्ष रहा था और वहाँ आपने जैसा बताया कि लोगों ने अप्रिशिएट किया कि भारत की लड़ाई आतंकवाद से थी और जिसके लिए जब हुआ तो उसका भी अप्रिशिएट किया। बिल्कुल। लेकिन भारत में इसके विपरीत है कि मोदी ने तो सरेंडर कर दिया, ट्रंप के आगे झुक गए, इस तरह के बयान कितना मायने? मैंने तो ये बयान सुने नहीं तो मैं नहीं बोल सकती क्योंकि मैं कल ही रात को आई हूँ। लेकिन इतना बड़ी विनम्रता से मैं कह सकती डी-एस्केलेशन के बारे में बहुत सराहना भारत की हुई है। लोगों ने कहा कि आपने रिएक्शन किया, वो भी ठीक था, लेकिन इट वॉज वेरी प्रोपोर्शनेट, इट वॉज नॉन एस्केलेटरी एंड इट वॉज प्रोपोर्शनेट, इट वॉज वेरी वेरी। वो जो अटैक हुआ सिर्फ और सिर्फ आतंकवादियों के खिलाफ, किसी भी जो सिटीजन्स है उन पे नहीं हुआ। तो दैट वाज वेरी अप्रिशिएटेड बाय द वर्ल्ड। चार देश का दौरा हुआ, आपने बात की बात रखी, तो उस देश का पाकिस्तान के बारे में क्या कह रहे हैं? जो पाकिस्तान जो टेररिस्ट को खोजता है, टेररिस्ट का ये सब को पनाह देता है, तो इस बारे में पाकिस्तान के बारे में उन देश का क्या है? नहीं, बड़ी स्ट्रांग लाइन दी, हर एक देश ने स्ट्रांग लाइन दी और उनका कहना है दुनिया में जो भी आतंकवाद को सपोर्ट करेगा उसके खिलाफ हम सब, एनी कंट्री इन द वर्ल्ड, कोई भी देश हो, वी विल नॉट अगेंस्ट टेररिज्म एनीवेयर इन द वर्ल्ड। मैं आपको मेरी पार्टी डेलीगेशन 4 देशों में गया आपकी बेटी कतर इज टोटली इस्लामिक कंट्री, इजिप्ट मोस्ट ऑफ द पॉपुलेशन आर मुस्लिम, 4 कंट्रीज में से उसमें पाकिस्तान को आपको बताइए कि किस से वो प्रेगनेंट का हुआ, क्या इस मुद्दे पे बात हुई कि इतने कुछ होने के बावजूद पाकिस्तान को फंडिंग इंटरनेशनल लेवल पर खुद दिया है, यूएई देता है, फिर आपके डेलीगेशन से ये पॉइंट उठाए जब आप एक्सपोज कर रहे हैं पाकिस्तान को कि टेरर आज कॉन्सेप्ट, फिर उसको मॉनेटरी हेल्प रोकने के वेल, मॉनेटरी हेल्प के लिए इंडिया को लार्जर जो फोरम्स हैं उसमें बात करनी पड़ेगी। एक दूसरा, जो वोटिंग होगा तब जो मेन लोग वोटिंग करेंगे उनके साथ हम सबको ताकत से उनको कन्विंस करके उन देशों के साथ खड़ा रहना पड़ेगा, उनको फैक्ट्स दिखाने पड़ेंगे। और जो बाकी के ग्रुप्स जो गए थे उसमें उनका बड़ा रोल रहेगा। और दूसरी बात, एक चीज़ हर देश ने कही कि टेररिज्म नो रिलीजन, टेररिस्ट
don't have religions. They are terrorists. And no religion preaches this kind of thing. So one word which was huge, which I must compliment the Egyptian Minister of External Affairs. He said Egypt holistic approach towards terrorism. कि जड़ में देखो, जड़ कहाँ से शुरू हो रही है, उस जड़ को उखाड़ दो जहाँ से आतंकवाद दुनिया में कहीं भी कर. So let's go to the root cause of the problem. ऊपर a holistic approach to the root cause of the problem, which was very well received by us. नहीं, वो तो डेटा ही था ना. जो डेटा आप सबने आपके चैनल्स पे दिखाया है, वही तो डेटा हम दिखा रहे थे. ऑब्वियस. Well, time will tell. This is only the first foot in the door to convince. Plus, the biggest thing is obviously they are convinced. नहीं तो हमको entertain ही नहीं करते. One. और दूसरी बड़ी बात है कि in all these countries have strongly condemned Pahalgam. Egyptian Prime Minister Sisi called Prime Minister Modi and said, we are with you very strongly. Their MEA called our MEA, Dr. Jaishankar ji, not once but twice to reassure कि हम आपके साथ हैं, Egypt आपके साथ है. Same thing in Qatar, same thing in Ethiopia and same thing in South Africa. So the fact that they have already spoken to our leadership, plus they've had meetings, reassured us. So obviously they are on the same page. एक सवाल ये है कि पाकिस्तान की तरफ से भी उनके जो विदेश पहले रहे हैं या विपक्ष के जितने भी नेता हैं, वो भी उसी तरीके से विजिट कर रहे हैं, डोजियर देने की कोशिश कर रहे हैं जिस तरीके से हमारे डेलीगेशन ने करता है. और वो इस चीज को साबित करने की कोशिश कर रहे हैं कि भारत ने एग्रेशन, भारत ने आतंकवाद का एक मुद्दा बना के उनके ऊपर अटैक किया है. आप इस चीज को किस तरीके से देखते हैं और क्यों ना कहीं इस चीज को लेकर सवाल भारत ने उठाए. जिन देशों में हमारे डेलीगेशन गए हैं वो ऐसे देश हैं जिन्हें दुनिया में पहचानता कोई नहीं है, उनकी खुद की कोई सेना नहीं, उनकी खुद की कोई आइडेंटिटी नहीं है. तो कहीं ना कहीं भारत का पक्ष कमजोर रहा है विदेश में जो ये डेलीगेशन है. एक तो देशों का आप एनालिसिस करिए, जो स्टेटमेंट आपने किए ना कि जिस देशों को चुना गया हर एक का इंटरनेशनली किसी न किसी फोरम पर वोटिंग राइट्स है. थोड़ा सा होमवर्क करके अगर आप एनालिसिस करें सातों ग्रुप का, इट्स नॉट सो हार्ड टू डू इट. एंड इफ यू वांट आई विल डू इट फॉर यू एंड गिव इट यू टुमारो कि व्हाई विच कंट्री वी हैव गॉन टू व्हाई. और आई विल रिक्वेस्ट MEA टू मेक एन ऑफिशियल स्टेटमेंट फॉर इट विच विल ब्रिंग मोर क्रेडिबिलिटी टू दैट नोट. वन. और दूसरी बात आप जो कह रहे हैं कि लोगों को कॉपी जब करते हैं ना तो लगता है ओ दे आर कॉपिंग मी, बट कॉपिंग इज द बेस्ट कॉम्प्लीमेंट. यू शुड फील फ्लैटर्ड व्हेन समबडी कॉम्प्लीमेंट्स यू. दे रहा है, हमारे डेलीगेशंस वापस आ रहे हैं और पाकिस्तानी डेलीगेशन शुरू हो रहे हैं. तो ये आइडिया ओरिजिनल भारत का है. भारत के सरकार ने सबको भेजा, उसके बाद पाकिस्तान को जरूरत कि ये सब जा रहे हैं तो भैया हम लोग को भी जाना चाहिए. सो इट्स अ कॉपी इज द बेस्ट कॉम्प्लीमेंट एनीबडी कैन गेट. सो दे आर कॉपिंग इंडियाज प्रोग्राम. वन. और सेकंड, उनको ज़रूरत लग रही है कि हमें चाहिए. इसका मतलब ऑपरेशन सिंदूर हैज मेड एन इम्पैक्ट. नहीं तो क्यों जाते. मैम, आपका डेलीगेशन जिन देशों में गया वहाँ पर भारत पाकिस्तान को लेकर बात हुई थी. उन देशों की विचारधारा खास तौर पर पाकिस्तान को लेकर कैसा था? भारत को लेकर तो आपने बताया कि पॉजिटिव है, सब बिल्कुल है. तो पाकिस्तान के बारे में क्या? नहीं, जो देश कहीं भी दुनिया में आतंकवाद को बढ़ावा देगा हम उसके खिलाफ रहेंगे. जीरो टॉलरेंस टेरर, ये हर देश का यही, ये चारों देशों ने क्लियर किया है और हर एक ने दिखा है ना. एवरी कंट्री हर, आप देखिए साउथ अफ्रीका, इथियोपिया, इजिप्ट बॉम्बिंग याद है आपको, कितना बड़ा था इशू हुआ था. इथियोपिया भी थोड़ा कॉन्फ्लिक्ट है, साउथ अफ्रीका में भी इश्यूज है ना. तो थोड़े का हुई ना, सबके कोना कोने इश्यूज है. सो दे हैव ऑल सफर्ड एज कंट्रीज ऑलवेज. कतर मिस्र दोनों राष्ट्र है, इन दोनों राष्ट्र से क्या प्रतिक्रिया मिली? क्या कतर मिस्र दोनों ही ओआईसी राष्ट्र है, इन दोनों से क्या प्रतिक्रिया मिली? कतर से क्या प्रतिक्रिया मिली? Yeah, but Qatar was very supportive from the beginning and officially condemned. And हमारे bilaterals के ट्रेड में हमारा और कतर का कितना अच्छा रिश्ता रहा है. कतर से हम रिश्ता बहुत अच्छा है. आप कंफ्यूज हो रहे हैं
स्टेटमेंट एवरी कंट्री हैज मेड, टेरर हैज नो रिलीजन, ये हर देश ने कहा है, एंड दिस इज द लाइन। एंड जब पहलगाम हुआ है तो सारे देशों ने पूरा साथ, भारत के साथ पूरी खड़ी रही है, हर देश। See, that funding has happened, we cannot object. We have to object at IMF. And that's the place where we have to. अभी इनको पूछने से कोई मतलब नहीं है. We have to go to IMF. And India has to the concerned people in IMF there and talk to them. मतलब अभी देखिए आप, मैं सिंपल सा आपको उदाहरण दूँ. अभी महाराष्ट्र में एजुकेशन में कितना प्रॉब्लम हो रहा है. सेंट्रल गवर्नमेंट इज पुशिंग एन एजेंडा ऑफ द न्यू एजुकेशन पॉलिसी. अभी मैं सोशल जस्टिस मंत्री को जाके बोलूँ भैया तुम्हारे एजुकेशन पॉलिसी का, ही विल से इट, द मिनिस्टर इज देयर, यू प्लीज स्पीक टू हिम. सो वी नीड टू नाउ टारगेट a program for IMF and anywhere where Pakistan is getting loans for all the wrong reasons. Those are the agencies we need to address now. This was a more of a reality factual position of ये बताने के लिए we were meeting speakers, we were meeting presidents, ex-presidents, think tanks, policy makers, इन सबको, मंत्रियों को, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स, इन सबको मिल रहे थे. Now our next step has to be to reach out to all the countries who vote for all this funding. That would be the right forum for it. जिस तरह से आपने कहा कि आतंकवाद को जो सपोर्ट करेगा, कौन ऐसे देश थे कि जो आतंकवाद को सपोर्ट करे? कोई देश का ऐसा वहाँ पर पिरामिड चाहिए कि ऐसे ऐसे देश हैं जहाँ पर आतंकवादी पनप रहे हैं? This was a diplomatic mission. कुछ चीज़ें पॉलिटिकली भी पेट में रखना अच्छा रहता है और डिप्लोमेटिक मिशन में कम बोलना ज़्यादा अच्छा है. दैट्स व्हाई इट्स अ डिप्लोमेटिक मिशन. क्या आपको लगता है कि भारत आतंकवाद के खिलाफ वैश्विक गठबंधन का नेतृत्व कर सकता है, संयुक्त राष्ट्र के रूप में सख्त कर सकता है, तो आतंकवाद को विकल्प घोषित करने वाले देशों के खिलाफ कार्रवाई कर सकता है? कार्रवाई नहीं, आप नेतृत्व तो जरूर करते, आज ही करते, महात्मा गांधी जी करते आ रहे हैं. सो देयर इज नथिंग न्यू. पीस इज नथिंग न्यू फॉर इंडिया. जो पाकिस्तान को सपोर्ट करने वाले देश उस दौरान है, उनके लिए दिक्कत उसको लेकर कोई बातचीत ऐसे देशों के खिलाफ ये सारे देश कर रहे हैं, ट्रेड के मामले में हो या नो ट्रेड, सी बाय ये सारे देशों ने, बट ट्रेड ह्यूज सॉफ्ट पावर. सिटी में पड़ा हुआ है, लीडरशिप में है, वो सारे भारत में पढ़ाई किए हुए, 4 साल 5 साल भारत में रहे हुए. सो दीज आर ऑल वेरियस लेवल्स वी हैव टू वर्क विद. Nobody specifically talked about any country. Nobody specifically criticized. They are very clear about one thing कि जो आतंकवाद करेगा उसके खिलाफ दुनिया ने उसके खिलाफ लड़ना चाहिए. Of India, Ethiopia, India, Qatar. Our role was very limited. The mission we were on was the scope was very limited. And it's a diplomatic mission. तो यहाँ यू नहीं कर सकते उसमें. इट्स अ वेरी फोकस्ड. जब आप मैथ्स का पेपर देते तो मैथ्स ही लिखना है, उसमें ज्योग्राफी नहीं लिख सकते. यहाँ प्रधानमंत्री दौरे कर रहे हैं, प्रचार कर रहे हैं, डेलीगेशन भेज दिया गया है, तो इतना सीरियस टॉक चल रहा हो, प्रधानमंत्री को प्रचार सभाएं नहीं जा रही, खासकर जो विपक्ष के लोगों ने नहीं, ठीक है, एक सशक्त लोकतंत्र में किसको क्या करना चाहिए हर एक को अधिकार है. और मेरे ख्याल से हर एक नेता, बहुत सारे नेता शायद जा रहे होंगे, भाषण दे रहे होंगे, आई हैव नो आइडिया, बट ये जो डेलीगेशन था वो ऑल पार्टी था. तो जैसे बीजेपी के 3 वरिष्ठ नेता इस डेलीगेशन थे, वैसे 2
कांग्रेस के भी बहुत वरिष्ठ एक्सपीरियंस नेता इस डेलीगेशन में थे, मेरे अलायंस के भी पार्टनर्स थे। तो इट्स एन ऑल पार्टी डेलीगेशन और उसमें यूपीए एनडीए ऐसा हमारी तो डेलीगेशन में बिल्कुल, और बहुत बहुत सारे, मैंने जय पांडा जी के सारे डेलीगेशन से बात की, डॉक्टर थरूर के पूरे टीम से हमारी बात हुई, उसके बाद कनिमोळी जी उनके डेलीगेशन से मेरी बहुत बात हो रही थी, डॉक्टर थरूर से, जय पांडा जी से। हम सब ने जब एक्सचेंज कर रहे थे किसी की क्या हो रहा है, क्या एक्सपेक्टेशन है, क्या नहीं, बिकॉज वी ऑल हैव टू बी ऑन द सेम पेज। ऐसा ना हो कि किसी का कई गलत स्टेटमेंट आए। फॉर्चुनेटली इट हैज़ गॉन वेरी स्मूथ बिकॉज वी वर वेरी क्लियर इन आवर मिशन, और जो हम तो सच्चाई सिर्फ बताने जा रहे थे। माझी मी काल आले, आता मी आज इथे, उद्या मी जाणार दिल्लीला, माझी भेट जो पार्टी का स्टैंड होगा वो मेरा स्टैंड होगा, मेरा अलग थोड़ी है। हो सकता है जो पार्टी का स्टैंड होगा वही होगा। और मुझे एक बात ज़रूर लग रही है कि बहुत सारी चीज़ें ऐसी मेरी लाइफ के भी बारे में है जो मैं मीडिया में सुनती हूँ, सो आई एम क्वाइट समटाइम्स अभी उसकी ये सब कब हुआ, तो ये सब होता रहता है, इट कीप्स यू एंटरटेन। एंड वन थिंग आई टेल यू, अच्छा पवार साहब हमेशा अच्छा या बुरा अपना नाना मार्केट में चलता है ना, चलने दो, कोई फर्क पड़ता है क्या? वो बुआ पे जरा ज्यादा प्यार है हमारे घर के सारे बच्चों का। बुआ इज क्वाइट पॉपुलर। इंडियन एक्सप्रेस नाही, आमचं काय कुणाची चर्चाच नाही, प्रस्तावच नाही, काहीच नाही। पवार साहेबांचा इंटरव्ह्यू जर इंडियन एक्सप्रेसमध्ये कोणी वाचला असेल तर ते लिमिट, एक तर ते स्वभावाप्रमाणे लिमिटेड बोलतात, ते एवढंच म्हणाले, त्या निर्जाजींनी प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर डॉटर्स लाईन, ही सेज दॅट शी हॅज टू विचारलं व्हॉट अबाउट युअर नेफ्यू अँड युअर डॉटर्स, दे हॅव टू सिट अँड डिसाइड व्हॉट दे वॉन्ट। तर तुम्ही जर तो व्यवस्थित वाचला वर्बिटम तर तुम्हाला जे स्टॉ मिनट टीकअप करताय ते कुठेच नाहीये त्याच्यामध्ये। पांडुरंगाची इच्छा, रामकृष्ण हरी। सवाल एक ये भी है कि जब आप लोगों का फॉरेन में डेलीगेशन गया हुआ था, कांग्रेस के कई सारे नेताओं के तरफ से पक्ष सरकार के तौर पर रखे जा रहे थे, उनकी पार्टियों का ये कहना था कहीं ना कहीं मोदी का प्रेस कर रहे हैं, और आपने जब ये कहा कि कहीं कॉन्ट्राडिक्टरी होता कि आप एक रिप्रेजेंट भारत को कर रही हो, दूसरी तरफ इंडिया गठबंधन की अलायंस में सिग्नेचर कर रही है, इस तरीके की कंफ्यूजन अगर है तो कहीं ना कहीं आपको नहीं लगता कि इंडिया अलायंस भारत में जिस तरीके की इस ऑपरेशन, ये इंडिया अलायंस का इशू ही नहीं है, इट्स ए इंटरनल इशू ऑफ द कांग्रेस पार्टी, नथिंग टू डू विद अस। इट्स एन इंटरनल इशू ऑफ द कांग्रेस जिस पे मैंने बोलना गलत होगा। लेकिन आपको भी उस शक के घेरे में डाला जा रहा है क्योंकि आपने सिग्नेचर नहीं किया, तो कहीं इंडिया अलायंस से एनसीपी एसपी अलग तो नहीं हो गई है, अपनी अलग राह तो नहीं? ये मीडिया कह रही है, इंडिया अलायंस नहीं कह रही है, ये मीडिया में आप पूछ रहे इंडिया अलायंस के लिए यू विल सी इन द नेक्स्ट फ्यू डेज। अभी दिल्ली में 8-10 दिन में मीटिंग हो जाएगी, यू विल सी अस इन इट। व्हाट इज द प्रॉब्लम? आई थिंक उनके सिद्धारमैया जी का पूरा स्टेटमेंट मीडिया में आ चुका है। वेरी सीनियर लीडर इज द चीफ मिनिस्टर ऑफ, आई थिंक उनका स्टेटमेंट ज़्यादा मायने रखेगा बिकॉज ही इज़ द सीएम, ही विल नो द ग्राउंड रियलिटी। सो इट्स बेटर फॉर समबडी लाइक मी हु हैजंट गॉट द डिटेल्स, बट आई कंडेम एनी सच थिंग्स। आई हैव ऑल्सो ट्वीटेड अबाउट इट।
Did he say that? छोटी बोला उन्होंने. आप लोगों को अगर हुआ तो जैसे घटना हो या इस तरह की घटना हो या होती रहती है, that was his statement. Well, I haven't heard the statement, so I can't comment on it. But any life, even if we lose one life, it is a very sad thing. मैम वहाँ पर 7 लोगों की मौत हुई के अंदर 11 लोगों की मौत हुई थी, वहाँ सेलिब्रेशन की जो सिलसिला होता नहीं वो कंटिन्यू था. इस चीज को आप कैसे देखते हैं? I think it's very very sad. जो घटना हुई थी, सब लोग वहाँ सेलिब्रेट करने गए थे और जिस तरह से उन्होंने कहा कि फ्री मीडिया में पढ़ा, आज सुबह की पेपर में भी आया कि मैनेजमेंट था और लाखों लोग वहाँ चले गए, मिसमैनेजमेंट हो गया. इट्स वेरी वेरी सैड व्हाट हैज हैपेंड. बहुत दुख की बात. Right for a long time, the nation has been demanding fast census and census in general. Now, government has announced that census will be taking place from 2027. Is it a welcome move? Of course, it's something we've asked for, and the government needs time for budgeting. It's a process. The reason it's starting in two parts, 26 and 27. So actually the census will start from next year in various parts, and with technology, I'm sure it will be much simpler. Please remember, when last time we did it, there was no Aadhaar, there was no this kind of data easily available, which we have now. So I think it will be a much smoother process to do, and much easier, and less people will be used because of technology is what I feel. It's clearly welcome. अरे ये तो हमारी मांग थी पार्लियामेंट में, अमोल कोल्हे जी और मैं कितनी बार मांगी है, सो मैं तो उसको स्वागत ही करूँगी. प्रकरणामध्ये खरं तर आता निलेश चव्हाणला देखील अटक झालेली आहे, त्याला नेपाळ बॉर्डरवरून इथे घेऊन आले, परंतु आगवडे कुटुंबियांचे जे कौटुंबिक संबंध सुपेकरांबरोबर होते जो आहे तो इतर लोकांकडनं ठेवला जातोय आणि सुपेकरांनी आपली प्रॉपर्टी जी आहे ती बेसुमार पद्धतीने कमवलेली आहे, असं देखील आरोप होतो. वाल्मीकरांकडे 300 कोटीची मागणी केली होती असा आरोप होतोय त्यांच्यावर. तुम्हाला खरं सांग, महाराष्ट्रामध्ये या दोन झाले, त्याच्यात ह्या घटना होत आहेत, हे खूप दुर्दैवी आहे. आणि देवेंद्रजींनी बीडचा एक रिव्ह्यू घेतला होता, तो झाला का नाही मला माहिती नाही, चॅनल्सनी दाखवला होता की होणार आहे म्हणून लॉ अँड ऑर्डरसाठी. तर वेळ आलेली आहे या संपूर्ण राज्याचं लॉ अँड ऑर्डर रिवॅम्प करून ह्या ज्या गॅप्स कशा आल्यात, हेच प्रशासन आहे, तीच लोक आहेत, पण हे नवीन ट्रेंड जो या मंत्रालयात दिसतोय हा खूप डिसअपॉइंटिंग आहे. कारण माझा महाराष्ट्राच्या पोलिसांना माझा प्रचंड विश्वास आणि मला त्यांचा सार्थ अभिमान. पण भ्रष्टाचार सुरू आहे का? कारण की जालिंदर सुपेकर हे मोठ्या पदावरती आहेत गृह खात्यामध्ये, त्यांच्याकडनं अशा पद्धतीची नाही, याची इन्क्वायरी झाली पाहिजे. याच्यासाठी नुसती SIT नाही, CBI ED लावा त्याच्यामध्ये. नाही, केंद्र सरकारची इन्क्वायरी लावली पाहिजे याची मी मागणी करणार आहे अमित शहाजींना. बेसुमार पद्धतीने पैसा कमवणे आणि त्याच्यानंतर हटवणे, कुटुंबियांना मदत करणे, हे सगळे आरोप सुपेकरांवरती होतात. तरी सुपेकर देखील अजून देखील शासकीय सेवेमध्ये आहेत आणि सुपेकरांचे मेहुणे असलेले खडक त्यांच्या देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते. म्हणजे लागेबांधे संपूर्ण नातेवाईकांना. एकतर महाराष्ट्र सरकारचा नियम आहे की तुमची प्रॉपर्टी तुम्ही डिक्लेअर केली पाहिजे, हा नियम आहे. त्यांनी ती केलेली नाही आहे, हे दुर्दैव आहे. आणि ह्याची माहिती पुणे ग्रामीणचा एक रिपोर्ट आहे, तुमच्या चॅनलने आज सकाळी दाखवलेली बातमी, की त्यांनी बातमी जी द्यायला त्यांनी जे रिपोर्टिंग करायला पाहिजे एक तर ते केलं नाही. जेव्हा पुणे पोलिसांना माहिती मागितली तिथूनही पूर्णपणे माहिती आली नाही. ही पत्रकारांनी काढलेली माहिती आहे. तर हे पत्रकारांचं कौतुक केलं पाहिजे की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, इल्लिगल गोष्टी चाललेल्या आहेत, ते या राज्यातले पत्रकार एक्सपोज करत आहेत. तर खरं पत्रकारांचं कौतुक केलं पाहिजे. पण ह्या गोष्टी ज्या होत आहेत त्या चुकीच्या आहेत आणि याची मला असं वाटतं त्यांना एका लॉंग लीव्हवर पाठवायला पाहिजे, इन्क्वायरी पारदर्शक व्हावी म्हणून. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे खरं तर त्यांना म्हणजे जबाबदारीवरून मुक्तच केलं पाहिजे माझं मत आहे. पण जर काही प्रोसेस, शेवटी देश प्रोसेसनी चालतो, संविधानाने चालतो, आपल्या मनमर्जीनी चालत नाही आणि प्रोसेस रूल्स आर मेड टू बी फॉलोड. त्याच्यामुळे त्यांची
त्यांना लॉंग लिव्हवर पाठवून एक सविस्तर इन्क्वायरी तातडीने झाली पाहिजे. बघा, कार्यक्षम अकार्यक्षम म्हणणारा मला अधिकार नाही आहे, पण डेटा स्पीक्स लाउडर दॅन. आने वाले स्थानीय निकाय चुनाव है, उसमें भी नॉन एनडीए दल है, साथ आने की जरूरत है. तो मैं वो सपा को भी करते हैं, वो भी कहीं ना कहीं पॉजिटिव रिस्पॉन्स उनका दिखाई दे रहा है. लाजिम आप पूछिए कि सपा बैठकर नॉन एनडीए अलायंस पे स्थानीय निकाय चुनाव नहीं, देखो एक इंडिया अलायंस है और एक एनडीए है. तो अगर सब एक पूरी उनकी पूरी ताकत एक करके साथ करके लड़े, राज्य के लिए और अच्छा होगा. एक स्टेडी उनको अच्छे इलेक्टेड मेंबर्स हम लोग चुन के दे सकते हैं. ये तो वक्त ही बताएगा, क्योंकि ये नहीं, सपा से हमारी लगातार बातचीत दिल्ली में भी होती है. दिल्ली में भी आपने देखा होगा, वो जो खत है उसमें सपा का सिग्नेचर है. तो आप कैसे कह सकते कि वो नाराज चल रहे? ऐसा नहीं है, सबसे बात होती रहती है. और मान सम्मान, अगर कोई नाराज हो तो उनसे बात करके उनको मान सम्मान देके आगे फॉर द लार्जर गुड हमने काम करने, मुझे विश्वास है कि सपा जरूर साथ में. ये वक्त ही बताएगा. चर्चा हमेशा से चल रही है, आप और जनता बहुत जल्दी बैठ कर चर्चा करेंगे, दोनों साथ आएंगे. कोई प्रस्ताव ही नहीं है, कोई किसी से बात भी नहीं है. इट्स ऑल स्टॉर्म इन अ टी कप. राज ठाकरे और दीपक दोनों साथ आना चाहते हैं, लेकिन राज ठाकरे ने कहा जाए कि कोई अधिकृत प्रस्ताव नहीं आया. नहीं, वो उनका अंतर्गत मामला होगा, लेकिन उद्धव जी और राज जी साथ में एक फैमिली के मैन आत आए और महाराष्ट्र की सेवा में पूरी ताकत से अगर दोनों जुट जाए तो महाराष्ट्र के लिए बहुत ही अच्छा होगा. 2 दिनों में देश में बकरीद का त्योहार मनाया जाएगा, लेकिन इसके आसपास राजनीति देखने मिली. एक पक्ष कहता है कि ऐसे त्योहारों को बैन कर देना चाहिए, एनिमल सैक्रिफाइसेस बैन कर देना चाहिए. वहीं आदित्य ठाकरे का बयान आता है कि हमें ये लोगों को सिखाने की जरूरत नहीं है कि किस त्योहार में क्या बैन करना चाहिए, हर त्योहार को टारगेट नहीं करना चाहिए. ये सरकार का काम नहीं है. सरकार को इंफ्रास्ट्रक्चर और अन्य फैसिलिटीज पर ध्यान देना चाहिए. आप सब नहीं करना चाहिए. नहीं, मेरे ख्याल से इस सारे मामलों में आरएसएस के जो माननीय भागवत जी है, उन्होंने उनको सबको एक बार सिग्नल दे, एक नहीं 2 बार बोल चुके हैं. और मैं बड़ी विनम्रता से, मुझे पता नहीं किसका स्टेटमेंट है, लेकिन याद दिलाना चाहती हूँ कि भागवत जी ने उनके ये जो जिसी का भी बयान हो, उनको बहुत दिन पहले एक नहीं 2 बार बोला है उनकी पार्टी को और की विचारधारा उनकी क्या है. तो एक बार भागवत जी एक बार उनको बोले, तो उनके कहने के बाद भी ऐसे उठन पटन कुछ बोल रहे होंगे, तो आई सी नो रीजन टू कॉम. काय नाही, ही गोष्ट पुण्याच्या MIDCच्या अनेक कंप्लेंट्स आलेल्या आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये तुमचा सगळ्यांचे चॅनल्स वारंवार दाखवतात. अँड आय गो बाय डेटा. मी कधी उगाच उठसूट आरोप करत नाही, मी डेटा ड्रिव्हन बोलते. तुमच्या सगळ्या चॅनल्सवर वारंवार MIDCमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या, कोयता गँग, अनेक केसेस, महिलांवर होणारे अत्याचार, या केसेस पुणे जिल्ह्यामध्ये वारंवार दाखवल्या जातात आणि डेटा दाखवतोय ते. त्यामुळे ही जे पुण्यामधल्या MIDCमध्ये ह्या गोष्टी होत आहेत त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इन्व्हेस्टमेंट्स यायच्या असतील कुठल्याही राज्यामध्ये, तर ह्या राजकीय हस्तक्षेप, राजकीय हा जो त्रास इन्व्हेस्टर्सला दिला जातो तो थांबला पाहिजे. तो अनेक वर्षात महाराष्ट्र वॉज द मोस्ट इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली स्टेट म्हणून आपल्याकडे बघायला लागतं. हे दुर्दैव आहे की आता पुण्याच्या माननीय पालकमंत्र्यांकडे लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूज आता नेल्या जात आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. बात कर रहे हैं अभी यूनाइटेड नेशंस ने पाकिस्तान को काउंटर टेररिज्म का वाइस चेयर पे अपॉइंट किया है और तालिबान सेक्शंस की चेयरपर्सन अपॉइंट
किया है, तो क्या कहीं ना कहीं यूनाइटेड नेशन इंडिया को पाकिस्तान के उसमें एक मैसेज देना चाह रहा है आपको? Why? We'll have to see in what context it has happened. So let me get all the details from Amy and I'll definitely comment on it. नहीं, ठाकरे बेटे से 5 खासदार क्या है? मी तुमच्याचकडून ही गोष्ट ऐकते. झालं? थँक्यू. कशाच्या? अरे आता नाही, आता झालं 9:15.